आत्मस्थिती भाव मी भक्त तू देवाईचे करी दावी रूप मज गोपिका रमणा ठेवू दे चरणावरी माथा. संत सम्राट भगवान ज्ञानोबा आहे. वैराग्य राग रसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा आणि या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त ज्या ठिकाणी ज्यांच्या स्मृतीस्थळी हा उत्सव संपन्न होत आहे त्या उत्सवाचे अधिष्ठात्री संरक्षक संत देवता श्री महाराज या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अहेतुकी अशा अपार दयेमुळं तुम्ही आम्ही सर्व या भूवैकुंठ पंढरपूर त्याहूनही थोर महिमाया पांडुरंगे प्रसन्नपणे दिधले देणे या ज्ञाना. असं ज्या क्षेत्राचं महत्त्व वर्णन केलेलं आहे, जेथे देवयोनी होती पक्षी, असं ज्या क्षेत्राविषयी म्हटलेलं आहे. आणि त्या क्षेत्रामध्ये संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरण कमलाजवळ पवित्र सलीला इंद्रायणीच्या तटावर आणि अनेक संत महापुरुषांच्या या पावन वायुमंडलामध्ये समागमामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहोत, जिवंत आहोत. आपले श्वासोच्छ्वास चालू आहे. क्षणभंगूर असणारे हे जीवन आज ज्या ठिकाणी आपला श्वास या शरीराला सोडून प्राणवायू कधी निघून जाईल, माशी पाखडे तव हे सरे, असं हे क्षणभंगूर जीवन आहे. आणि त्याच्यामध्ये आपले प्राण, मनुष्याचे प्राण कधी गेले किंवा मनुष्य मरण पावला त्याचं आश्चर्य करण्यासारखं नाही, पण जिवंत कसा राहिला हे आश्चर्य करण्यासारखं आहे. ह्या शरीराला 3.5 कोटी रंध्र आहेत. केसासहित धरले तर या ठिकाणी मोठी मोठी अशी नासारंध्र, ज्याला आपण म्हणतो नाक, कान, डोळे, गुदद्वार, मूत्रद्वार, कोणत्याही रंध्रातून केव्हाही प्राण जाऊ शकतात, अशी ही स्थिती आहे. परंतु मनुष्य आपल्याला भगवत कृपेने आपल्याला जे आयुष्य लाभलेलं आहे आत्तापर्यंत, त्याच्यातही त्या आयुष्याचा जो काळ आहे त्याच्या चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे. आपल्या जीवनातील जेवढा परमार्थाच्या चिंतनामध्ये काळ जातो तेवढाच काळ धन्य असतो, बाकीचा काळ अधन्य असतो, तो व्यर्थ असतो, निरर्थक असतो. तर आपल्याला भगवंताने असं वायुमंडलामध्ये आणलं की ज्या ठिकाणी केलेलं 3 दिवसाचं अनुष्ठान आणि 12 वर्षाची तपश्चर्या इतर ठिकाणी केलेली त्याची तुलना होत नाही. अशा ह्या पावन वायुमंडलामध्ये आपले श्वासोच्छ्वास चालत आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्या उद्धाराचं जे अंतरंग साधन आहे ते आहे श्रवण. म्हणजे संतांच्या संगतीत बसून आपण काही केलेलं जे चिंतन आहे, त्यांचं जे मार्गदर्शक विचार आहेत, जी सच्चर्चा त्याला म्हणतात, एकमेकामध्ये आपल्या कल्याणासाठी मंगलासाठी संतांनी जे मार्ग सांगितलेले आहेत त्या मार्गांचा विचार आपल्या अधिकारानुरूप करण्यासाठी हे कीर्तन प्रवचन यांची माध्यम आहेत. त्या माध्यमामध्ये मनुष्याला परमात्म्याचं ज्ञान करून घ्यायचं असेल, तर परमात्म्याचा आपल्या हृदयामध्ये प्रवेश करून घ्यायचा असेल, तो परमात्मा आपल्या हृदयामध्ये कायमचा स्थिर करायचा असेल, तर याला सर्वात जवळचं साधन आहे श्रवण. श्रवण म्हणजे ऐकणं. ऐकणं म्हणजे नुसतं ऐकणं नाही, त्याच्यामध्ये एकाग्र चित्ताने ते ऐकलं पाहिजे. आपल्या कल्याणासाठी त्याची उपयोगिता कशी व्हावी याच्यासाठी ते ऐकलं पाहिजे आणि ते आपल्या अनुष्ठानात आणलं पाहिजे. त्या ठिकाणी जेव्हा संतांच्या सहवासात आपण राहतो तर त्या संतांच्या संगतीमध्ये वारंवार आपल्याला हे बाहेर धावणारं जे मन आहे ते अंतर्मुख कसं करावं आणि त्या मनाच्या तळाशी असणारा परमात्मा त्याचं दर्शन आपल्याला व्हावं, त्याचा आपल्याला साक्षात्कार व्हावा, आपल्या जीवनामध्ये आपल्याला रम्य समाधान परमा शांती प्राप्ती व्हावी, याच्यासाठी संतांच्या संगतीमध्ये तुकाराम महाराज म्हणतात की जसं पंढरपूरच्या वारीमध्ये चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा, त्याप्रमाणे इथे सुद्धा या ठिकाणी इंद्रायणी स्नान आणि विधितो हरिकथा, त्या हरिकथेमध्ये आपण प्रवृत्त आहोत. इथं अनेक लोक येतात, दर्शन घेऊन जातात, परंतु याच्या परमात्मा जो आपल्या अंतःकरणात प्रवेश करणार आहे त्याचं खरं साधन आहे श्रवण. आणि ते श्रवण करायला आपण प्रवृत्त झालो, त्याच्यामध्ये आपल्याला आवड निर्माण झाली, हे आपल्या जीवनातील परम भाग्याचे क्षण आहेत. विठ्ठल विठ्ठल
परंतु हे क्षेत्र जे आहे तर आता सांगितलं भूवैकुंठ पंढरपूर आणि त्याहून थोर महिमाया असं या क्षेत्राचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा या क्षेत्रामध्ये आपण आलो, सत्संगतीमध्ये चिंतन करण्यासाठी आपण प्रवृत्त झालो. हे जे भाग्य आहे हे जीवनातलं महत्त्वाचं का आहे तर परमात्मा आपल्या हृदयामध्ये जायचा झाला तर भागवतामध्ये सांगितलं प्रविष्टा कर्णरंध्रेण स्वानाम भाव सरोरोहम धुनोती शमलम कृष्ण सलिलस्य यथा शरद असं सांगितलं की परमात्मा हा कानाच्या बिळातून हृदयात जात असतो, डोळ्यातून जात नाही किंवा हाताने घेता येत नाही, पायाने त्याच्यापर्यंत जाता येत नाही. परंतु तुका म्हणे कानी आई केली मात तोची झाला घात जीवपणा. संतांच्या सहवासात बसून जर त्या परमात्म्याविषयीची चर्चा आपण ऐकली तर त्या परमात्म्याचं स्वरूप आपल्याला कळतं, नंतर त्या परमात्म्याच्या प्राप्तीचं साधनही आपल्याला कळतं, नंतर त्या परमात्मा आपल्याला प्राप्त झाला तो परमात्माच कसा आहे, तो परमात्मा माझ्याहून भिन्न आहे की तो परमात्मा मीच आहे, अशा प्रकारचं सर्व ज्ञान जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते संतांची संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीमध्ये आपलं मन दिलं, लोक मन मानेल तसं करतात, मन मानेल तसं करतात. त्यांच्यासाठी ज्ञानोबरायाने सांगून ठेवलं की मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. लोकांना वाटतं आपल्याला स्वतंत्र असावं, आपण स्वतंत्र विचाराचा असावं, परंतु परमार्थामध्ये जितका जितका मनुष्य स्वतंत्र राहतो, स्वतंत्र साधन करतो, तेवढा तेवढा तो सत्यापासून दूर जात असतो. जेव्हा आपलं जीवन जे आहे त्या संतांच्या चरणी तो समर्पित करतो, एखाद्या महापुरुषाचा तो अंधना अंकित दास होतो, त्यावेळेलाच त्याला खरं स्वातंत्र्य जे म्हणतात की ज्या स्वातंत्र्यामध्ये आता कोणतंही पारतंत्र्य राहत नाही. खरं संतांच्या शास्त्राचं जे पारतंत्र्य आहे हे जीवाला खरं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आहे. पण माणसाला असं वाटतं आमका आहे पण मला तर ही गोष्ट पटत नाही. जोपर्यंत संतांच्या दरबारात राहून संतांच्या शास्त्राच्या विषयी अंतकरणात संशय घेतो, पण परंतु ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पण, तुकाराम महाराज म्हणतात परंतु, असं पण आणि परंतु जोपर्यंत जीवनात येतं तोपर्यंत त्याच्या जीवनाला खरं समाधान कधीच प्राप्त होत नाही. याच्यामध्ये जरी लोक काही म्हणत असले तर शास्त्रकारांचं म्हणणं आहे की जर तुम्हाला खरा परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल, खरा स्वानंद सुख भोगायचं असेल, तुम्हाला निरस ब्रह्मज्ञान पाहिजे असेल तर संतांच्या संगतीमध्ये संत जर पर्वताला समुद्र म्हटले तर आपल्याला समुद्र म्हटला पाहिजे, आणि समुद्राला पर्वत म्हटले तर त्याला पर्वत म्हटलं पाहिजे. एवढं समर्पण, एवढा दृढ विश्वास जर टाकला तर त्या पुरुषाला सर्वत्र ब्रह्ममय, जिकडे पाहे तिकडे बाई श्रीहरी वाचुनी दुजे नाही, अशा प्रकारचा व्यापक बोध त्या पुरुषाला प्राप्त होत असतो. परंतु ही सुरुवात थोडीशी कठीण आहे. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की सुरुवातीला आपल्याला हे करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला हे विषयाप्रमाणे वाटतं, परंतु याचा परिणाम अमृतासारखा होतो. आणि मन मानेल तसा परमार्थ केला तर सुरुवातीला आपल्याला ते अमृतासारखं वाटतं, पण त्याचा परिणाम हा विषयामध्ये होतो. विठ्ठल परमात्मा जो आहे तो परमात्मा जर डोळ्याला दिसण्याचा विषय असता, आपल्या हाताने घेण्याचा असता, पायाने त्याच्याकडे जर इंद्रिय गेली असती, परमात्मा हा अशा प्रकारचा आहे की तो अतिंद्रिय आहे, कोणत्याच इंद्रियाला विषय होत नाही. आणि अशी अतिंद्रिय पदार्थाचे जेव्हा आपल्याला ज्ञान करायचं असतं तर त्यावेळेला त्याचं ज्ञान करून देणार आहे शास्त्र आणि संत. त्यामुळं त्या परमात्म्याला नही रंग नही रूप नही वर्ण छाया निर्गुण निराकार तुही रघुराया. त्या परमात्म्याला नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू आकाराशीच प्रवादू वस्तूशी नाही, असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला आपण कधी पाहिलं नाही, आणि त्या ठिकाणी त्याला कधी भेटलेलोच नाही. तो आपल्याला कधीच न भेटलेला मित्र आहे, पुष्कळ आपलं स्वरूप आहे, पण तो आपल्याला कधीच न भेटलेलं असं त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून त्याची तो मित्र आहे, पण तो मित्र आपल्याला कधी मिळालेला नाही. बरं, त्याच्याकडं जायचं झालं तर रस्ता कोणता आहे तोही आपल्याला माहीत नाही. त्यावेळेला आपल्याला एकच मार्ग आहे, तो म्हणजे ज्यांनी त्या परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतला, त्याला म्हणतात
सांगतात की ज्यांना प्रत्यक्ष ब्रह्मनिष्ठता किंवा ईश्वर दर्शन झालेलं आहे आणि ते ईश्वर दर्शन झालेले पुरुष यांना शास्त्राचं ज्ञान आहे आणि शिवाय त्यांना त्याचा अनुभव आहे, स्वतः त्यांना अनुभव आहे, शास्त्राचं ज्ञान आहे आणि त्यांना असं वाटतं की बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. संपूर्ण समाजाला हे जे आपणाशी ठावे ते इतरास शिकवावे, चाहने करून सोडावे सकळ जन. तुकाराम महाराज म्हणतात बुडते हे जन न देखवे डोळा. अशा प्रकारचे ज्याच्या अंतःकरणामध्ये समाजाविषयी किंवा लोकांचं दुःख पाहून ज्याचं जसं लोणी किंवा लाख सूर्यप्रकाशामुळं किंवा अग्नीमुळं पगळतं त्याप्रमाणे ज्याचं हृदय लोकांचं दुःख पाहिल्यानंतर हे दुःख माझंच आहे, लोक कारण वाचून रडतात. या ठिकाणी लोक आनंद स्वरूप असताना, ज्ञान स्वरूप असताना, अमर आत्मा असताना लोक नसत्या छंदे जग विनोदे विवळ तसे. कारण नसताना लोक रडतात आणि काही कारण नसताना लोक मरणाची भीती बाळगतात. मरणाचं भय त्यांच्यापासून गेलं पाहिजे, त्यांचा हे शेवटचा जन्म ठरला पाहिजे, पुन्हा त्यांना आईच्या उदरात कधी येऊ लागू नये आणि त्यांचं जे जीवन आहे त्या जीवनात केवळ आजी आनंदुरे अशा प्रकारचा त्यांना आनंदाचा विस्तार, आनंदाचे तृप्तीचे ढेकर त्यांच्या जीवनात यावे म्हणून जे शास्त्राचे विचार आहेत, जे गुरु परंपरेने संप्रदाय पुरस्सर ज्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे अशा प्रकारच्या महापुरुषाच्या सहवासात गेलं तरच हा परमात्मा कुठेही न दिसणारा अनोखा रास्ता आणि अनमिला साजन जो कधी मिळालेला नाही आणि रस्ताही माहीत नाही. संत आपल्याला संत गेले जया ठाया देवराया पाववी. आपण संतांच्या संगतीत राहिलो आणि ती संतांच्या संगती जरी मिळाली नाही ती काही रस्त्यावर पडलेली नाही, पण आपण भगवंताची रात्रंदिवस प्रार्थना केली. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐशे आवडते मना देवा पुरवावी वासना, संत जना सवे भेटी नवहो अंग संग तुटी, तुका म्हणे जिणे भले संत संगष्टने. अशा प्रकारची भगवंताकडे प्रार्थना केली. दुर्बुद्धी ते मना कदा नुपदो नारायणा, आता मज ऐशे करी तुझे पाये चित्ती धरी. अशा प्रकारची आपण जर प्रार्थना करीत गेलो तर त्या भगवंताला तो अत्यंत दयाघन अशा स्वरूपाचा आहे, भक्त वत्सल आहे. तो परमात्मा आपल्याला माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव आपणची देव होय गुरु, पढिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया, योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पाहावे पुराणी विचारोनी. पुराणांच्या मध्ये सांगितलं की अशा वेळेला आपण जर परमात्म्याची रात्रंदिवस प्रार्थना केले की जर मला संत कधी भेटतील, संत भेटती आजी मज तेने मी झालो चतुर्भुज, दोन्ही भुजा तुरी सहज दोन्ही सूक्ष्म वाढीनल्या, आलिंगने सुख वाटे प्रेमे चिदानंदी घोटे, भारशे ब्रह्मांड उतटे. अशा प्रकारचा समूळ उठे मी पण. अशा प्रकारचे संत माझ्या जीवनात यावे. देवा तू त्या संताच्या रूपाने मला साक्षात बोध कर. असा जेव्हा आपण रात्रंदिवस भगवंताकडे करुणा भागतो तेव्हा तो परमात्मा असा आहे की जे लोक रात्रंदिवस माझं भजन करतात तर भगवान स्वतः सांगतात तेषाम सततयुक्तानां भजताम प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती ते. त्याच्यामध्ये तेषाम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मया विशित चेतसाम. माझे भक्त जेव्हा माझी आळवण करतात तेव्हा मला राहवत नाही. मी त्यांच्या पुढे गुरुरूपाने येतो, त्यांना बोट धरून आपल्या स्वस्वरूपापर्यंत
वारकरी संप्रदाय आहे. हा संत ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, संत चोखामेळा, गोरोबा काका अशा प्रकारचे सगुण साक्षात्कारी संत ज्यांना सगुणाचं ज्ञान आहे, सगुणाचं प्रेम आहे आणि निर्गुणाचं ज्ञान आहे आणि ते देण्यासाठीच ज्यांचा ह्या पृथ्वी तळावर अवतार झालेला आहे. अशा प्रकारचे संत आपल्या जीवनात आले तर ते आपल्या जीवनाचा खऱ्या अर्थाने कल्याण करू शकतात. परंतु यासाठी आपण परमात्म्याची रात्रंदिवस प्रार्थना केली पाहिजे. असं झालं तर गुरु सुद्धा ऐशी कर्मे साम्यदशा जेथ होय जेथ विरेशा तेथ श्रीगुरु आपैसा भेटेची गा. जर आपण रात्रंदिवस परमात्म्याची प्रार्थना केली की माझ्या जीवनात कोणीतरी एखादा सत्पुरुष महापुरुष यावा की जो श्रोत्रिय आहे, शास्त्रज्ञ आहे, ब्रह्मनिष्ठ आहे, उदार आहे, अशा पुरुषाचं मला मार्गदर्शन व्हावं, त्यांनी मला आपलं म्हणावं, माझी त्याच्यावर श्रद्धा व्हावी आणि माझ्या जीवनाचा उद्धार व्हावा. विठ्ठल वारकरी जीवन जे आहे ना, आपण इतके खऱ्या अर्थाने श्रीमंत संप्रदायामध्ये आपला जन्म झालेला आहे किंवा तो संप्रदाय मिळालेला आहे की संत गुलाबराव महाराज म्हणतात की ह्या 22व्या शतकामध्ये सर्व जग जे आहे ते सुख समाधानासाठी जेव्हा तळमळत राहील त्यावेळेला त्यांना जर मार्गदर्शक असा संप्रदाय असेल तर ज्ञानोबा यांचा हा वारकरी संप्रदाय आहे, हा विश्वगुरु होईल. विठ्ठल आणि त्या संप्रदायात आपला जन्म झालेला आहे की ज्याच्यामध्ये हा सगळा जगाचा नियामक असणारा, निर्गुण निराकार असणारा जो परमात्मा आहे. कोणत्या इंद्रियांना, डोळ्यांना दिसत नाही, कानाने ऐकता येत नाही, आता हाताने ग्रहण करता येत नाही, पायाने त्याच्यापर्यंत जाता येत नाही, वाणी त्याच्यापर्यंत पोहोचत नाही, मन त्याच्यापर्यंत पोहोचत नाही आणि बुद्धी पण त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. असा हा परमात्मा संतांच्या संगतीत आपण जर समजावून घेतला आणि त्याचा अनुसरण केलं तर कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता. तो परमात्मा जो आहे निर्गुण निराकार ब्रह्म जे आहे ते भक्तिप्रेमाने, जसं पाणी आहे, पाणी हा समुद्राचा अथांग समुद्राचं पाणी, परंतु थंडीच्या दिवसामध्ये जर त्याला शीतता लागली तर त्याचं बर्फ होतं. ते पाण्याला काय आकार आहे का? पाण्याला आकार नाही, पण बर्फाला आकार येतो की नाही? तसं संतांच्या मार्गदर्शनाप्रमाणे प्रेमपूर्वक आपण भक्ती केली तर त्या परमात्म्याच्या त्या सगुण आपल्या भक्तिप्रेमामुळं तो परमात्मा निर्गुण निराकार परमात्मा तोच त्या ठिकाणी सगळ्यांसाठी सोपा होतो. आला नावा रूपा आणि तुका म्हणे झाला सोपा. आणि त्या परमात्म्याचं आपल्याला सगुण साकार परमात्म्याचं उरावरी दर्शन, भेट, आलिंगन आपल्याला होऊ शकतं. असं संतांच्या संगतीचं महात्म्य आहे. बरं, केवळ त्याची भेटच होते असं नाही, तर तो परमात्मा तुम्हाला त्याच्या निर्गुण रूपाचं पण दर्शन देतो. निर्गुण रूपाचं दर्शन देण्यासाठी तो गुरु रूपाने मार्गदर्शन करतो आणि सगुण साकाराची भेट जी आहे ती स्वतः तो होऊन, आपणच होऊन, भगवान म्हणतात तेषामहं समुद्धरता. मृत्यू संसार सागरात, मृत्यूरूपी जन्म मृत्यूरूपी हा जो संसार आहे, ह्या संसाररूपी हा अथांग समुद्र आहे. समुद्र परतीरावर जाणं हे काही मनुष्याला बाहुबलाने कधी शक्य नाही, परंतु त्या परमात्म्याने काय केलं, पंढरपूरला कटेवर हात धरून तो परमात्मा उभा राहिला आणि हात कटेवर ठेवले. त्याचं कारणही परमात्मा कशासाठी उभा राहिला तुकाराम महाराज सांगतात, भवसागर तरता. भवसागर Hare
आपल्या कमरेवर हात त्याच्यासाठी ठेवलेले आहेत की परमात्मा सांगतात तुम्हाला हा संसार सागर तरून जायचा ना, संसार सिंधू हा दुस्तर नुल्लंघवे उल्लंघिता पार बहुत वाहाविले दूर न लगेची तीर पहिलं थडी. असं जरी असलं तर तुम्ही मला शरण जर आले तर त्या ठिकाणी हा संसार समुद्र तुम्हाला कमरे इतका सुद्धा नाही. हे सांगण्यासाठी परमात्मा जो आहे तो निर्गुण स्वरूपातून भक्तासाठी तो सगुण स्वरूपाला प्राप्त झाला. आणि मग सगुण स्वरूपाला प्राप्त झाला तर असं सांगितलं जातं की परमात्म्याचं नेमकं स्वरूप कोणतं आहे, निर्गुण आहे की सगुण आहे. तर या ठिकाणी ह्या वारकरी संप्रदायाचा असा संप्रदाय आहे जो निर्गुण परमात्मा आहे तोच सगुण आहे आणि जो सगुण आहे तोच निर्गुण आहे. परमात्मा सगुण आहे की परमात्मा निर्गुण आहे याविषयी आपलं वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान सांगतं की सगुण निर्गुण नाही भेद रे, दोन्ही टिपऱ्या एकची नाद. दोन टिपऱ्या एकमेकावर आदळल्या तरी आवाज एकच असतो. तसा सगुण आणि निर्गुण मध्ये भेद नाही. मनुष्याचं जीवन आनंदी जीवन जर काढायचं असेल तर त्या ठिकाणी ज्या ज्या पुरुषांनी सगळं जीवनामध्ये सर्वसंग परित्याग जरी केला तरी सुद्धा त्यांना जीवनामध्ये सगुणाचं प्रेम असेल आणि निर्गुणाचं ज्ञान असेल तरच ते जीवन परिपूर्ण होतं. म्हणून परमात्म्याकडे मागणी करताना आपण असं मागितलं पाहिजे की आपल्या मनाला वाटेल ते नाही, जे शास्त्राने सांगितलेलं आहे की हे परमात्मन तू मला तुझ्या सगुण स्वरूपाचं प्रेम दे आणि निर्गुण स्वरूपाचं ज्ञान दे. विठ्ठल विठ्ठल. आपल्या संतांनी भेद ठेवला नाही, सगुण श्रेष्ठ का निर्गुण श्रेष्ठ. सगुण आणि निर्गुण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. परमात्म्याला ज्ञानोबाराय म्हणतात तुला सगुण म्हणू की निर्गुण म्हणू, तर म्हणतात सगुणही परमात्माच आहे आणि निर्गुणही परमात्माच आहे. काही लोक म्हणतात परमात्मा सगुणच आहे निर्गुण नाही. अरे सगुण जे आहे त्या सगुणाला काही अधिष्ठान पाहिजे ना, त्या अधिष्ठानावर गुण जे आहे त्या गुणांना अधिष्ठान पाहिजे. ते अधिष्ठान निर्गुणाचं आहे आणि ते निर्गुण जेव्हा तुम्हाला आम्हाला दर्शन देतं, साक्षात्कार किंवा आपल्याला उरावरी भेट देतं
त्यावेळेला ते सगुण होत असतं. सगुण जे आहे तेच निर्गुण आहे आणि निर्गुण आहे तेच सगुण आहे असं संतांनी सांगितलेलं आहे. आणि हे तत्वज्ञान अनेक संप्रदाय आहेत. कोणी म्हणतं परमात्मा निर्गुणच आहे. स्वामी महाराज म्हणतात की परमात्मा निर्गुणच आहे. आणि तो परमात्मा कसा आहे निर्गुण? म्हणजे सर्वत्र व्याप्त आहे, जळी स्थळी काष्टी पाशानी. आणि मग ह्या मूर्तीमध्ये दुसरा काय काका आहे का दुसरा? ते तो परमात्मा नाही का? विठ्ठल खरं आपल्याला परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे, त्यांनी आपल्याला भेट द्यावी याच्यासाठी आपल्या अंतकरण आज सुचलेलं नाही. त्यामुळे आपले जन्मचे जन्म गेले तरी सुद्धा आपल्याला त्याचं दर्शन कधीच होऊ शकलं नाही. रामकृष्ण परमहंसदेव म्हणतात की त्यांच्याकडे कोणी विचारलं की तुम्हाला परमात्मा दर्शन का आम्हाला का होत नाही, कधी होईल असे प्रश्न केले तर ते म्हणतात का होत नाही, तुमच्या पत्नी मुलगा धन गेलं तर तुम्ही जेवढे घागरभर अश्रू वाहिले तर त्या परमात्म्याचं दर्शन का झालं नाही याच्याविषयी तुमच्या डोळ्यातून एखादा बिंद तरी बाहेर पडलाय का? संसारातल्या गोष्टीसाठी तुम्ही रात्रंदिवस डोळ्यातून धारा वाहता, परंतु जे जड आहे, जे धन बरोबर येणार नाही, माता पिता पुत्र बरोबर येणार नाही, ते खरे सगळा चोराचा बाजार आहेत, त्याच्यासाठी तुम्ही डोळ्यातून लाखोली अश्रूंची वाहता. पण मला परमात्मा कधी भेटेल, अशा काही मी उद्धार पावेन, काही कृपा करीन नारायण, आईशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हिची तळमळ. असा एक दिवस, एक तास किंवा काही क्षण तरी तुमच्या जीवनात गेले का, त्या परमात्मा कुठून तुम्हाला भेटणार? विठ्ठल तुकोबाराय म्हणतात, मला कोणी पुसावेशी हिची वाटे, जे जे भेटे तयाशी. देव कृपा करील मज काय लाज राखील. तो परमात्मा मला कधी कृपा करील, कधी माझी लज्जेचं रक्षण करील, तो परमात्माला कधी भेट देईल. असं ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. जीवनामध्ये व्याह्या जावयांना जेवढा आदर करील तेवढाही संतांचा करीत नाही, मग देव काय रस्त्यावर पडला का? विठ्ठल म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण वारकरी संप्रदायाचे दीक्षित आहोत ना, आपण खूप वेगळी माणसं आहेत की आपलं जीवन जे आहे ते राजकारणासाठी नाही, धनप्राप्तीसाठी नाही, लौकिक कीर्तिप्राप्तीसाठी नाही. ह्या जीवनामध्ये येची देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. जिवंत असताना मरणाच्या अगोदरच आम्हाला असं वाटलं पाहिजे की आम्हाला ज्याच्यासाठी जन्म मिळाला ते कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आणि असं जीवन सगळं स्त्री पुरुष बालक वृद्ध ब्राह्मण क्षत्रिय संन्यासी ब्रह्मचारी सर्वांना हे जीवन प्राप्त होऊ शकतं. पण त्याच्या अंतकरणामध्ये रात्रंदिवस ओढ असली पाहिजे की जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळे. जीवनामध्ये मनुष्याचं कुठंच मन रमू नये, मन रमावं ते परमात्म चिंतना. आणि जर चिंतने सरेतो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे. चिंतना जेवढा काळ जाईल तेवढाच काळ आपला खरा आहे, बाकीचा सगळा काळ निरर्थक आहे किंवा व्यर्थ आहे. विठ्ठल काही लोक म्हणतात पण आम्हाला दोन्ही पाहावं लागतं, संसार आणि परमार्थ. याच्यात परमार्थासाठीच आयुष्य आहे, संसारासाठी नाहीच आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की संसार होत असतो, परमार्थ करावा लागतो. तुम्हाला जन्माला आले त्याच वेळेला तुमचा मृत्यू कधी आहे, तुम्हाला कोणते रोग होणार आहेत, तुम्हाला किती कीर्ती होणार आहेत, किती इलेक्शनमध्ये तुम्ही जिंकणार आहात, किती मध्ये पडणार आहात, हे सगळं ठरून गेलेलं आहे. स्वामी महाराज सांगायचे की आपण व्हिडिओ करतो ना, एकाचा व्हिडिओ केला तो नृत्य करणारा होता आणि नृत्य करीत असताना त्याचा व्हिडिओ केला आणि नंतर तोच पाहायला लागला तर ते नाचत असताना त्याला असं वाटलं की आपला हात नाचताना इथं मस्तकापर्यंत गेला, तो थोडा आणखी वर गेला तर आणखी चांगलं झालं असतं. आता स्वामी महाराज सांगायचे फिल्म निघून गेलेली आहे, बटन दाबलेले, आता पाहणं हातात आहे, करणं हातात नाही. असा हा संसार आहे. ह्या संसार हा होणार आहे आणि परमार्थ जर म्हटलं करायचा, किंबहुना पुरुषार्थ हा
परमार्थ करणं हा पुरुषार्थ आहे, म्हणजे पुरुष प्रयत्नाने तो परमात्मा मिळू शकतो. संसारामधल्या गोष्टीमध्ये काहीच बदल होत नाही. आता फिल्म निघून गेलेली आहे, बटन दाबलेलं आहे, पाहणं हातात आहे, करण्याचा काही उपयोग नाही. विठ्ठल असं आहे की या ठिकाणी लोक म्हणतात आम्हाला संसारातून वेळ पण नाही, पण जोपर्यंत लोक का होत नाही याचा उपयोगिता स्वामी महाराज नेहमी सांगायचे की याचं कारण असं आहे की संसार आणि परमार्थ याच्यामध्ये आपण एक रेषा म्हणजे निर्माण केलेली आहे की परमार्थ रात्रीचं जप करायचा, सकाळचं जप करायचा, ज्ञानेश्वरी कीर्तन ऐकायचं, आणि बाकीच्या वेळेला जो करायचा तो व्यवहार संसार करायचा. मग तो संसार कसा करायचा, जशी लोक करतात तसा करायचा, खरं खोटं पाहायचं नाही, शास्त्राची आज्ञा मानायची नाही. हां, पैसे मिळवायचं म्हणजे काय, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, हे तुकाराम महाराज म्हणतात. पण पैसे मिळवताना जे आहे जसा व्यवहार येईल समोर, व्यवहारात खोटा असतोच लोक म्हणतात. म्हणजे याचा अर्थ व्यवहार खोटा असतं म्हणतात, म्हणजे खोटं केल्याशिवाय व्यवहारच होऊ शकत नाही. इतकं स्वामी महाराज म्हणायचे जोपर्यंत संसार आणि परमार्थ यांच्यामध्ये वेगळापणा जो तुमच्यामध्ये आहे तोपर्यंत तुम्हाला परमार्थाचं ठिपूसभर सुद्धा फल हातात मिळणार नाही. विठ्ठल विठ्ठल धनच मिळवायचंय ना, धनच मिळवायचं तर त्याची पद्धत सांगून ठेवलेली आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी, पर उपकारी नेने परनिंदा, परश्रिया सदा बहिणी माया, भूतदया गायी पशूंचे पालन, तानेल्या जीवन वना माझी, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. गृहस्थाश्रम जर तुम्ही शास्त्राच्या विधीनुसार जर केला तर एखाद्या भगव्या वस्त्रधारी संन्याशापेक्षाही तो श्रेष्ठ आहे. विठ्ठल हे आपातता जे सुख मिळतं, आपल्या शेजारी म्हणजे 4 मजल्याचं घर बांधलं आणि आपण झोपडीमध्ये राहतो. कारण का, तर ते म्हणे सरकारी नोकरीतला भरपूर अपहार करतो किंवा व्यवसायामध्ये भरपूर वाम मार्गाने जातो आणि लवकर श्रीमंत झाला, आणि मी मात्र झोपडीतच आहे. जर ती झोपडी तुझी सन्मार्गाने मिळवलेली असेल त्याच्यात जग येणार नाही, पण देव येऊन राहील. विठ्ठल विठ्ठल आपलं चिंतन हे चाललं पाहिजे की आपण ईश्वर निर्भर, आपण वारकरी हा ईश्वराची संतती आहे. ईश्वराने खास आपल्या प्राप्तीसाठी त्याला अनुकूल वातावरण दिलेलं आहे आणि त्या पंथाने तो चालत असताना धोपट मार्गाने जात आहे. जसं एखादा राजमार्ग असला तर त्या राजमार्गावर एखादा आंधळा मनुष्य आणि वेगाने पळायला लागला तर पडण्याची भीती नाही. तसा हा आपला मार्ग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, पांडुरंग भेटे भरवसेनी. म्हणून आपलं सुद्धा असंच मत असलं पाहिजे. कोणताही जीवनातला प्रश्न आला की संत काय सांगतात, तुकाराम महाराज गाथेत काय सांगतात, माऊली ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगतात, नाथ महाराज भागवतामध्ये काय सांगतात, त्याच्यातून आपल्याला कळलं नाही तर एखाद्या महापुरुषाला जाऊन विचारणं. शास्त्राचा आपल्याला काय अभ्यास नसतो, पण त्यावेळेला आपल्याला शास्त्र काय सांगतं हे सांगणारे जे साधू संत आहेत त्यांच्या सल्ल्याने जरी आपण गेलो तर आपला संसाराचा जो प्रवास आहे तो परमार्थात कधी चरितार्थ होईल किंवा त्याच्यामध्ये परिवर्तित होईल आपल्याला सुद्धा सांगता येणार नाही. विठ्ठल हे सगळं करण्यासाठी सात्विक धैर्य लागतं आणि ते सात्विक धैर्य हे वारकऱ्याच्यामध्ये आहे. परंतु आपण त्या ठिकाणी जर आपले हातपाय गाळले किंवा आपातता वरवर असणारा जो लाभ आहे त्याला जर आपण पाहिलं तर आपलं हे सात्विक धैर्य टिकत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. विठ्ठल विठ्ठल
शास्त्रकारांनी एक गोष्ट सांगितली की तुम्ही म्हणाल आम्हाला संतही भेटले नाही, शास्त्रही कळत नाही, आमच्या पुढे आत्ता प्रसंग आला, आता काय करावं आणि काय करू नये, मग अशा वेळेला आम्ही काय करणार? तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, परमात्म्याचं हृदयात ध्यान करा, तो परमात्मा प्रेरणा देतो. तुम्ही म्हणाल पण तसंही काही होत नाही, तर त्याच्यापेक्षाही साधू संतांनी सांगून ठेवलेले की चांगलं लक्षात घ्या की ज्या वेळेला आपल्या जीवनात एखादा प्रश्न येतो, समजा आता मला असं वाटलं की मला तुमची वस्तू तुम्हाला न सांगता घेऊन जायची, असा विचार आला, त्यावेळेला माझ्या मनात त्याच क्षणी कोणता विचार येतो हे पहा की त्याच वेळेला माझ्या मनामध्ये हा दुसरा विचार येतो का दुसऱ्याची वस्तू घेणं चांगलं नाही, हे पाप आहे, याला काही शास्त्राने शिकवलं नाही आपल्याला, तरी सुद्धा आपलं कळतं. म्हणून त्यांनी लिहिलं सतामी संदेह पदेशु प्रमाणम अंतःकरण प्रवृत्तया. सज्जन जे असतात ना, आपलं आचरण जर चाकोरीबद्ध असेल, आपला जास्तीत जास्त ओढा सत्याकडे असेल आणि आपल्या असत्यात आपली पूर्वसंस्काराने म्हणा काही पापामुळं जरी आपली प्रवृत्ती व्हायला लागली, त्या क्षणी जर आपण सावध असतो तर त्यांनी सांगितलं म्हणजे आपण थोडे सज्जन असतो किंवा आपण सत्याचं पाठलाग करणारा असतो, असं जर असेल तर आपल्या अंतःकरणात पहिली घंटा वाजते का हे करणं योग्य नाही. आणि त्याचा जर तुम्ही त्याला त्याच क्षणाला तुम्ही पकडलं तर तुम्ही अनर्थापासून वाचणार. विठ्ठल काय या वारकरी संप्रदाय याच्यामध्ये रजोगुण आणि तमोगुण वाढेल असं कोणतंच साधन सांगितलं नाही. इथं मांसाहार चालत नाही, मद्यपान चालत नाही, परश्रीगमन चालत नाही. याच्यामध्ये रात्रंदिवस सात्विक दैवत हे पांडुरंग परमात्मा, सत्वगुण शुद्ध सत्वात्मक मायेचा तो भगवंतानी विग्रह धारण केलेला आहे, तो भक्त कल्याणासाठी केलेला आहे. काही नसलं तर पांडुरंग परमात्म्याचं जे काही आलंबन आहे ते जर आपल्या हृदयात धारण केलं तर आपल्याला पाप कशाला म्हणतात, पुण्य कशाला माहीत नसलं तरी आपण पुण्याच्याच मार्गावर चालू. तव साह्य झाला हृदय निवासी. आपण जर त्या परमात्म्याला असं दोन्ही हात वर करून शरण गेलो, आता काय आहे, आता तूच मला तार किंवा तारीशी तरी तारी मारी घाली संसारी अथवा नको, तुझं शरण आलो नेनतेपणे भावा आणि भक्ती काहीच नेणे. असं मतिमंद सर्वज्ञाने बहुरंक गुणे रंका होणे. मी एकदम अनाथ अपराधी मतिमंद अशा प्रकारचा आहे, पण मी तुला शरणागत आलेले आहे. तो परमात्मा काय आहे, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये दोन महत्वाच्या गोष्टींना आपण श्रीमंत आहे. आपल्याला आलंबन दोनच मुख्य आहे, एक संत आणि देव. आपल्याला देव रात्रंदिवस तव साह्य झाला हृदय निवासी. त्याला हाक मारली की तो परमात्मा आपल्या हृदयामध्ये सद्बुद्धी देतो, सद्विचार देतो, सद्भावना देतो, सत्कृत्य किंवा सदाचार आपल्या जीवनामध्ये येतो. असं संपूर्ण जगाचा स्वामी असणारा तो
परमात्मा आपल्या हृदयामध्ये साठविला हरी जी हृदय मंदिरी त्याची सरली एरधार झाला सफळ व्यापार. दुसरं साधन आपल्याला आहे. शास्त्र तर नंतरची गोष्ट आहे, आपल्याला त्याचं एवढं अध्ययन करायला वेळ नाही, ते आपल्याला कळेलच असं सांगता येत नाही. पण ज्याचा अनुभव ज्या संतांनी घेतला ते संत हा आपल्याला दुसरा आश्रय आहे. आणि शिवाय तो आश्रय म्हणजे परमात्मा श्रेष्ठ आहे आणि संत त्याच्या पाठीमागे कनिष्ठ आहेत असं नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. या ठिकाणी संत आणि देव आणि भक्त दुजा नाही विचार, अशा प्रकारचं संतांचं आलंबन आहे. लोकांना देवाचं अवलंबन नाही, संतांचं अवलंबन नाही. मग त्यांना जे काही स्वतःच्या बुद्धीमध्ये ज्या जीवांच्या जीवनामध्ये भ्रम आहे, प्रमाद आहे, अशाच लोकांना शरण जातात आणि त्यांना सल्ले विचारतात. तर त्या ठिकाणी एकादशीच्या घरी शिवरात्र असे सगळे जीव जे आहेत ते कावलेले आहेत. परंतु वारकरी जो आहे तो स्थिर आहे. त्याचं कारणही त्याला एकच माहीत आहे, सुख एक ह्याची ठाई बहुपायी संतांचे. संतांच्या जवळच सुखाचा शोध लागणार आहे. संत सोडून दुसरं कुठेही मला आधार नाही. दुसरा आधार आहे मला परमात्म्याचा. या ठिकाणी माझा जो परमात्मा आहे तो परमात्मा सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. मला सुखच प्राप्त करायचे, दुःख मला नकोच आहे. तर ज्यांच्या ठिकाणी दुःख कधीच नाही आणि ज्यांच्या ठिकाणी वाढतं सुख आहे त्या समुद्रात, त्या संत किंवा भगवान रूपी समुद्रात जर मी निमज्जन करेल तर मी काय आनंदाने न्हावून निघेल. विठ्ठल काही लोक जे आहे ना ते लोक आताच्या काळामध्ये की काही लोक मार्गदर्शन पाहिजे, पण इतकं हा संप्रदाय जो आहे याचं जे तत्वज्ञान आहे याला पारखत होता कामा नये. आपण दररोज चिंतन करतोय सध्या की ज्या आईच्या स्तनामध्ये मुलाला पोट भरेल एवढं दूध आहे तर त्या मुलाला दुसऱ्या दाईच्या स्तनपानाची आवश्यकता नाही. त्याप्रमाणे आपल्याला संतांनी एवढं श्रीमंत करून ठेवले. हे वाङ्मय असं केले, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, बरं ते असं केले. रात्री कधी आपण चिंतन केलं की या ठिकाणी असं वाङ्मय करून ठेवले, तुम्हाला कळलं नाही तरी वाचा, तरी वाचणाराला, त्याचं चिंतन करणाराला, तपस्वी पुरुषाला जे फल प्राप्त होईल ते वाचका. गीता पाठकाशी असे फळ अर्थज्ञाष्टी सरीसे, गीता माऊली नसे जाणीत आहे. या ठिकाणी गीता ही आपली आई आहे, ज्ञानेश्वरी आपली आई आहे. तिला लहान मुलगा आणि मोठा मुलगा फरक नाही. तसा बुद्धिमान खूप आहे आणि एक ज्ञानेश्वरी कळत नाही, नुसतं वाचता पण येत नाही, तरी सुद्धा माऊली माऊली करीत पारायण करतो. फक्त माऊली म्हणतो तरी त्याला तेवढंच फळ आहे. आणि असं जर आपल्या ठिकाणी एवढं श्रीमंती आपली असताना या ठिकाणी लोखंडाचं परिसराचा स्पर्श झाला की सोनं होतं. परंतु जर परिसाचे जवळच लोखंड गेलं नाही, लोह परिसाशी रुसले, सोनेपणाशी मुकले, तेथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने हित केले. आमचे तर असं म्हणणं आहे की महाराष्ट्रात जन्मलेला कोणताही स्त्री पुरुष असो त्यांनी मरेपर्यंत हे कळायला लागल्यापासून फक्त ज्ञानेश्वरी गाथा आणि एकनाथी भागवत हे वाचत राहायचं, तरी सुद्धा त्याचं जीवन आहे ना घोटविन लाळ ब्रह्मज्ञानी हाते. ब्रह्मज्ञानी लोक सुद्धा त्याच्याकडे पाहून लाळ घोटतील. इतकं नाही, स्वर्गातले देव त्याच्या सहवासाची इच्छा करतील, इतका तो श्रीमंत होईल. विठ्ठल म्हणून आपण जे आहे तर संत ज्या मार्गाने गेले, वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो, नकळे विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. आणि त्यांनी आनंदाचा किती ढेकर दिलाय. तुकाराम महाराजांचं जीवन, आपल्या संतांचं जीवन पाहिलं, गोरोबा काकांचं जीवन तुम्ही पहा, चोखामेळ्याचं जीवन पहा. यांच्यात एकदम ज्याला म्हणतात की दारिद्र्याची परिसीमा,
असं ते जीवन असलं, परंतु आजही 700 वर्ष झाले तर त्या सोयराबाईचा अभंग वाचताना असं वाटतं की सगळा वेद तिने एकाच अभंगात आणला. एवढ्या आपल्या स्त्रिया होत्या, एवढी ही नारी रत्न आपल्याकडे होती. असा भेद, स्पृश्य, अस्पृश्य, दुसऱ्या जातीचा, दुसऱ्या पंथाचा राग नाही, द्वेष नाही. ह्या संप्रदायामध्ये सर्व जे आहेत, सर्वम यद आयम आत्मा, हे सर्व आपले आत्मरूप बंधू आहेत. हे सर्व आपली स्वतःची स्वरूप आहेत. अशा कोणाविषयी राग नाही, द्वेष नाही. हा संप्रदाय, स्वामी महाराज सांगायचे, ह्या वारकरी संप्रदायाचं मायपोट इतकं मोठं आहे का सगळं जग त्या वारकऱ्याच्या पोटात सामावलं. विठ्ठल विठ्ठल. काया वाचा जीवे सर्वस्वे उदार, पाप रुक्मा देवरू विठ्ठलाचा वारी कर. आणि असा वारकरी व्हावा. तुकाराम महाराज म्हणतात, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने, फळ अवघे जितेने. विठ्ठल विठ्ठल. वारकरी आहे आणि जे भेटल त्याच्याशी बोलत बसतो. विषय कोणता लागतो, वर्तमानपत्रात आलेला चालतो, निवडणुकीचा चालतो, कोणताही चालतो त्याला. परंतु वारकरी म्हटलं तर त्यांनी दुःसंग हा सर्व थैव त्याज्या, दुःसंगात बसायचंच नाही. आलाच वेळ तर तुकाराम महाराज म्हणतात, गुखाडीची चाड सरी तोची बाहेरी. त्याचा संबंध नाईलाज आलाय. जसं आपण शौचालयात जातो आणि आतमध्ये किती अगदी आत्तर टाकलेलं असलं तरी आपल्याला वाटत नाही की आता जरा 2 तास इथंच राहू म्हणून. आपलं काम झालं की बाहेर जायचं. तसं तुका काय तो अभंग आहे, त्याचे संबंध तोवरी की जोपर्यंत गुखाडीची चाड सरे तोची बाहेर. आपल्याला इतकं आपलं लवकर लवकर प्रगती होऊ शकते की फक्त आपण जे आपल्या विचाराचे लोक आहेत ते लोक जरी आपल्याला भेटले तर काय, माझ्या जातीचे मन भेटो कोणी, विचाराची धनी आवडीची धनी पुरविती. आपल्याला विचार करायला आपल्या जातीचं कोणी भेटलं तर त्याच्याशी परमार्थ बोलत राहा. त्याच्याशी सुद्धा व्यवहारातलं जास्त बोलू नये. कारण व्यवहारातलं बोलायचं, आता सांगितलं, व्यवहार होत असतो, किती बोलून काही उपयोग होत नाही. त्याच्यामध्ये आपण काय बोलायचं की तुकाराम महाराजांची काही घटना सांगणार, एखादा अभंग मी पाठ केला तुला म्हणून दाखवतो, आपण दोघं मिळून नामस्मरण करू, आपण दोघं मिळून तीर्थयात्रा करू. अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं की मला आठवत नाही ते, त्यांनी सांगितलं एका विचाराला दुसऱ्या विचाराचे, त्याच विचाराचे लोक भेटले तर त्या ठिकाणी समानशीले व्यसनेषु सख्यम, जर आपलं स्वभावासारखे माणसं मिळाली तर त्याच्याशी मैत्री करावी असं सांगितलं. नाहीतर आहे काय ते म्हणतात की जर मनुष्य अरसिक आहे त्याला जर रसिकाची त्याची भेट झाली तर त्यांना मोठं त्याला काय म्हणतो डोकेदुखी होत बसते. आणि जर त्याच्यात ते तर आहेत विठ्ठल विठ्ठल मधला एक शब्द आहे की ते ज्ञानी को ज्ञानी मिले. ज्ञानी पुरुषाला जर ज्ञानी पुरुष मिळाला तर भय आनंद की लूट, त्याला आनंद लुटता येतो. आणि ज्ञानी को अज्ञानी मिले तो बडी माथा कूट. विठ्ठल ह्या सगळ्या गोष्टी एकदम सामान्य, हे काय माहीत नाहीत असं नाही, हे काय कीर्तनात सांगायला पाहिजे असंही. दुर्जनाची गंधी विष्ठेची अपरी देखून या दुरी व्हावे तया. दुर्जन मनुष्याचा तुम्ही म्हणाल बाहेर काय कुष्ठरोग्यासारखा वास येतो का, तसा येत नाही, पण तुकाराम महाराजांना येतो. वारकरी जीवन हे कायम अंतर्मुख असलं पाहिजे. बाह्य जगाचं कुठल्याही वैभवाचं त्याला कौतुक नको. संसार करायचा नाही, चांगला जसा अज्ञानी पुरुष करतो त्याच्यापेक्षा जोर लावून करायचा, पण त्याच्यात तथ्य काही नाही हे समजून उमजून करायचा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ह्या आपले तुम्ही म्हणा कीर्तन कधी, कीर्तन अजून सुरू व्हायचे. श्री
ब्रह्मनिष्ठ प्रातस्मरणीय वंदनीय सारंगबाबांच्या पायाजवळ बसून त्यांच्या कृपाछत्राखाली आपण एका कुटुंबातले सदस्य म्हणून आपला परस्परातला हा संवाद आहे. विठ्ठल अशा प्रकारचं आपण वारकरी आहे याचा अभिमान असला पाहिजे. अभिमान म्हणजे गर्व नाही, नम्रता बरोबर की ही चांगली गोष्ट आहे. मला देवाने या संप्रदायात माझा जन्म झालेला आहे, ह्या संतांचं मला मार्गदर्शन आहे, मी भजनानंदी महात्म्यांच्या सहवासात राहतो आणि ही संगती आपली अशा प्रकारची राहिली. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, भागलिया मज वाहतील कडिये, त्यांचे आणि जोडे सर्व सुख, तुका म्हणे शेष सेवी न आवडी, वचन न मोडी बोलिले ते. अशा प्रकारच्या आपल्या जीवन पद्धतीचा आपण निश्चय केला तर आपल्याला जसं ज्ञानेश्वर महाराजांचा 22 वर्षाचं जीवन, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. कालच मला वाटतं चिंतन केलं आपण की या ठिकाणी 22 वर्षामध्ये कुठं ज्ञानोबराय गेले. तर याचं कारण काय आहे तर नामदेवराय म्हणतात, जो जो दिवस उगवला तो तो ज्ञानदेवे सार्थक केला. प्रत्येक क्षण जो आहे माणसाला त्यांनी दिलं, मेरुतुल्य पृथ्वी दिल्या सुवर्ण, न मिळे नरदेह एक क्षण. जर माणसाला मेरू पर्वता एवढं सोनं दिलं आणि सांगितलं की माझा एक क्षण मला वाढवून द्या, तर तो वाढवून मिळत नसतो. आणि असं जे आयुष्य आहे ते फुकटचं आयुष्य असं वेच न करता आपल्याला असं वाटलं पाहिजे की आपल्या जीवनातले जे क्षण चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, काय सकळ मंगळ मंगळाचे, असे आपल्या काही धारणा बनल्या पाहिजे. म्हणजे आपल्याला दररोज आपल्याला वाटलं पाहिजे कालच्या दिवसापेक्षा आज आमचे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आम्हाला समोर आले नाही. आजच्या दिवसामध्ये आम्हाला अहिंसा, सत्य, आस्ते, ब्रह्मचर्य, अपरिग्रह असे चांगले विचार आले. देवाला रात्री झोपताना आम्ही प्रार्थना केली, आज सकाळच चांगली झाली. सकाळी प्रार्थना केली, झोपेपर्यंत आनंद आहे. आणि अशा पुरुषाला जरी हाताचं उसळ केलं आणि त्या ठिकाणी पृथ्वीचं अंथरूण आणि आकाशाचं पांघरून असलं आणि ढेकळात झोपला तरी डराडूर ब्रह्मानंदाचा आनंद भोगू शकतो. विठ्ठल विठ्ठल. स्वामी महाराज सांगायचे, परमार्थ करतो ना आचार भ्रष्ट आहे, तर आचार भ्रष्टी सदा कष्टी. विठ्ठल विठ्ठल. आतापर्यंत हे आपण चिंतन केलं. याच्यापेक्षा मोठी स्थिती आहे की जे जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या ह्या आजच्या अभंगातून सांगतात. विठ्ठल मनुष्याने किती उंच व्हावं, किती उंची वाढावी विचाराची, आचाराची, भावनेची, तर ती उंची फक्त केवळ ज्याचा जन्म ह्या वारकरी संप्रदायामध्ये जो तुकाबाराय ज्ञानोबारायांचं अनुसरण करतो तो इतका मोठा महापुरुष आहे की त्या पुरुषाला जगात सर्वात श्रेष्ठ सांगितलेलं ब्रह्मज्ञान झालं की त्या पुरुषाला पुन्हा कधी आईच्या गर्भात यावं लागत नाही. आणि ब्रह्मज्ञानाचा जो क्षण आहे त्याला ज्या क्षणी ईश्वर कृपेने, गुरु कृपेने, अंतकरण कृपेने, शास्त्र कृपेने त्याला जेव्हा अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे आणि बाकीचं दिसणारं हे सगळं आभाषिक स्वप्नाप्रमाणे, मृगजलाप्रमाणे रज्जू सर्पाकार भाषेले जगडंबर, हे सगळं जगात आपल्याला जर संध्याकाळच्या वेळेला एखादी पूर्ण अंधार नाही आणि पूर्ण प्रकाश नाही अशी जी स्थिती असते त्याला झांज वाजणं आपण म्हणतो, तर त्यावेळेला एखादी दोरी पडली तर आपल्याला सर्पाचा भ्रम होतो, आपल्याला भीती वाटते आणि भीती वाटून त्या सर्पाला खरं मानणारा जो पुरुष आहे तो जोराने पळत सुटतो, गुडघे फुटतात, नाक फुटतं, अशी स्थिती होते. जर एखाद्या मनुष्याला विचारलं अरे तुझी ही स्थिती कशी झाली, तो म्हणतो तिथं साप आहे.
याला माहिती आहे तिथं दोरी, हा दिवा घेतो, त्याच्या हाताला धरतो आणि त्याला दाखवतो. आता त्याचे डोकं फुटलं की नाही, गुडघे फुटले की नाही, तरी सुद्धा तो म्हणतो काय मी वेडा, मला हे कळलं नाही असं म्हणतो. आणि त्याला दुःख होतं का आनंद होतो? आनंद होतो की अरे सर्प नव्हताच आहे. बरं इथं आता लागलं ना तुला, तो म्हणतो ते बरं होऊन जाईल, पण भ्रम कायमचा गेला. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी हे ब्रह्मज्ञान त्याला म्हणतात, आत्मज्ञान. मी कोण आहे? मी आत्मा आहे. त्या आत्म्याला जन्म नाही, मरण नाही, सुख नाही, दुःख नाही. तो काही करीत नाही, दुसऱ्याकडून काही करवीत नाही. तो काही भोगत नाही, दुसऱ्याकडून भोगून घेत सुद्धा नाही. त्याला बंधनही कधी नाही आणि त्याला मोक्षही नाही. असा हा जो आहे नित्य सच्चिदानंद रूप आहे. हे जे ज्ञान आहे याला म्हणतात ब्रह्मज्ञान, याला म्हणतात आत्मज्ञान. आणि हे आत्मज्ञान ज्याला झालं त्या पुरुषाला काहीच करणं राहत नाही. त्याला शास्त्राच्या चौकटीतून सुद्धा तो बाहेर पडतो. शास्त्र, वैकुंठातल्या देवता, स्वर्गातल्या देवता, सर्व मानवजात त्याच्या पुढं हात मस्तक नम्र करते, हात जोडते त्याला. त्याच्या इतका पुरुष जगात शास्त्राच्या दृष्टीनं कोणताच मोठा नाही. त्याला म्हणतात ब्रह्मज्ञानी पुरुष, आत्मज्ञानी पुरुष. आता तुकाराम महाराजांना ह्या आत्मज्ञानासाठी तुकाराम महाराज म्हणतात मला तर रात्रंदिवस वाटतंय की मला हे आत्मज्ञान प्राप्त व्हावं. परंतु हे आत्मज्ञान तुकाराम महाराजांना प्राप्त झालं की तुकाराम महाराज म्हणतात की या ठिकाणी जीव शिवा शेज रचिली आनंदे आवटावे पदी आरोहण. भामचंद्राच्या गुहेमध्ये 15 दिवसाचं तुकाराम महाराजांनी अनुष्ठान केलं. त्या अनुष्ठानामध्ये त्यांना विंचू सर्पव्याघ्र अंगाशी जोंबले, पिडूजे लागले सकळीक. विंचू सर्पव्याघ्र आले तरी तुकाराम महाराज म्हणतात देह पडेल, नाहीतर पांडुरंगाची सगुण परमात्म्याची मला भेट होईल. आणि अशासाठी त्यांनी हे अनुष्ठान मांडलं. 15 दिवसानंतर भगवंतांनी निळोबाराय सांगतात की बाळवेश घेऊन श्रीहरी भेटला. परमात्म्याने त्यांना दर्शन दिलं. एवढंच दर्शन दिलं असं म्हणत नाही. 2 अभंग आहेत वास्करांच्या फडावर. हे अभंग आहेत. एक अभंग आपल्या गाथेतही आहे, एक त्यांच्या फडावर म्हटला जातो. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. जीवशिवा शेजर चेली आनंदे आवटावे पदी आरोहण. निजी निजर, बरोबर आहे ना, निजी निजर नाही, पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह बुद्धिभेद, जीवशिवा शेज रचेली आनंदे आवटावे पदी आरोहण. निजी निज रूपी निजविला तुका, अनुहात बाळका हल्लरू गाती. याचा अर्थ हे जर अभंग पाहिले ना तर 15 दिवसात तुकाराम महाराजांना बाळवेश आणि सगुण रूपाने दर्शन दिलं. विठोबा भेटला निराकार म्हणजे निर्गुण रूपाने दर्शन दिलं. आणि योगाची जी समाधी आहे ना ती समाधी पण त्यांना प्राप्त झाली, कारण त्यांना अनुहात ध्वनीचा नाद ऐकू येऊ लागला असं सांगितलं. आणि याचा अर्थ त्यांना निर्गुणाचं ज्ञान झालं आणि सगुणाचंही भेट झाली. असं तुकाराम महाराजांचं जीवन आहे. पण आता इतकं जीवन झाल्यानंतर जगामध्ये आता याच्यापेक्षा मोठी कोणती स्थिती आहे? ती परत ते काही निपजने जेथ नाही म्हणून म्हणिपे पाही परमसिद्धी. तिला परमासिद्धी, मोक्ष, जीवनमुक्ती, मुक्ती असं त्याला म्हणतात. आणि ती स्थिती प्राप्त झाली. जीवनामध्ये मुक्ती प्राप्त झाली की त्याच्या जीवनाचा प्रवास संपला. तेव्हा तुकाराम महाराज तिथून निघाले ना तर पुन्हा भंडाऱ्यावर गेले. भंडाऱ्यावर परमात्मा पुन्हा त्यांना सांगितलं तुम्ही घरी जा, 15 दिवस तुमची वाट पाहतात, जिजाबाई कान्होबाराई तुम्हाला शोधतात, तुम्ही आता तिथं परत जा. पण तुकाराम महाराजांना भानच नाही. त्या आनंद जो त्यांना परमात्मा दर्शनाचा झाला होता तो त्या भंडाऱ्या डोंगरावर घेऊन गेला. आणि तिथं त्यांनी परमात्मा पुन्हा तिथं आले. परमात्म्याने सांगितलं तुकोबाराय तुम्ही घरी जायला पाहिजे होतं. तुकोबारायांचा आणि परमात्म्याचा संवाद सुरू झाला. ते म्हणे आता तुमचं सर्व काम झालेलं आहे, आता तुम्हाला काही करणं राहिलं नाही, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आता तुम्ही परत आता घरी राहिले काय आणि जंगलात राहिले काय? ज्ञानी पुरुषाला वन आणि घर हे दोन्ही सारखंच आहे अशा प्रकाराने सांगितलं. पण तुम्हाला काय अजून पाहिजे? तुकाराम महाराज म्हणून तुम्हाला ब्रह्मज्ञान ही सर्वातली मोठी स्थिती आहे, ती तुम्हाला मी प्रदान केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात की माझं त्याच्यावर देवा समाधान नाही. आता मला असं वाटतं की राहो आता ह्याची ध्यान
डोळा मन लंपट कोंड कोंडून धरीन जीवे देह भावे पूजिन होईल येणे कळसा आले स्थिरावले अंतरी तुका म्हणे गोजिरिया विठोबा पाया पडू द्या. त्या ब्रह्मानंदामध्ये काय मला ब्रह्मज्ञानामध्ये मला काय आनंद वाटत नाही. त्याच्यामध्ये काय आहे त्या ब्रह्मज्ञानामध्ये मला आनंद वाटत नाही. मग ते तुम्हाला आनंद काय स्वर्गात वैकुंठाचा आनंद वाटतो का? ते पण नाही. काय जाऊन या करून निजधामा तेथे मी नातोडे नाडळे विश्रामा येथे पाहून तमाल मेघश्यामा नेघे नायको अनिका दुर्गमाऊ. या ठिकाणी तुमचं जे आवडे हे रूप गोजिरे सगुण अगोदर तोच अभंग आला होता. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा लाचावले मन लागली शे गोडी ते जीवेन सोडी आयुष्य झाले. तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाळी आणि पुरवावी आळी माय बापा. आम्हाला ते ब्रह्मज्ञानही नको. आम्हाला या ठिकाणी योगी पुरुषांनी किंवा तुमच्या कृपेने प्राप्त झालेली आत्मस्थिती म्हणजे निर्विकल्प समाधी त्याचंही आम्हाला कौतुक नाही. त्या ब्रह्मज्ञानाचंही कौतुक नाही. आम्हाला तेच रूप पाहिजे की जे तुझं सगुण सावळं अशा प्रकारे सुंदर सावळे रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझ्या याचीच मला असं आहे असं भगवंताला तुकोबाराय म्हणतात. आणि ते सांगत असताना ते तुमचं ब्रह्मज्ञान हे तुमचा मोक्ष आहे. मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ होतो तेव्हा मनी भक्तीची आवडी हेवा व्हावी आईशी जोडी हे त्या अभंगाच्या प्रथम चरण. जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगरायाशी भंडारे डोंगरावर एकांतामध्ये संवाद करतात आणि भगवान म्हणतात की तुम्हाला काय पाहिजे. तुकोबाराय म्हणतात मला आता ते ब्रह्मज्ञान तर तुम्हाला दिलेलं आहे. तर ते म्हणतात ब्रह्मज्ञान दारी ते काकुळती. तर आम्हाला तिथे काकुळतीला येऊन म्हणते घ्या पण आम्हाला मोक्ष सुखा हानू लाता या ठिकाणी आम्ही तुका म्हणे सत्ता निकट करू सेवेची. बरोबर ना. या ठिकाणी भय नाही जन्म घेता. आम्हाला किती जन्म येऊ द्या आम्हाला जन्माची भीती नाही मरणाची भीती नाही. आमच्याजवळ त्याची युक्ती आहे मंत्र आहे औषध आहे की गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदयी असता नाम तुझे. आमच्या हृदयात नाम ठेवलं आणि किती गर्भवासन किती जन्म एवढंच नाही भलते कुळी भलते ठाई. कोणत्या कुळात पशु पक्षात ये फक्त हृदय म्हणजे तू न जावे. तू जर हृदयात असेल तर आम्हाला भीती नाही. पण मृत्यूची भीती किती आहे. 1000 इंगळ्या एका वेळेला दौड केल्यावर जेवढ्या वेदना आहे त्या मृत्यूच्या वेदना आहेत असं शास्त्र सांगतं. ते म्हणजे ज्याला असतील त्याला असतील. पण आपले मरण पाहिले म्या डोळा झाला तो सोहळा अनुपम्य आनंदे दाटली तीही त्रिभुवने
सर्वात्मकपणे भोग झाला, मरणाची भीती नाही. आणि जीवनामध्ये तुमच्या तर सुखदुःखाचे अनेक प्रसंग येतात, त्याचं काय? तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला ज्ञानोबरायाने शिकून ठेवले. असं जर तुम्ही राहिले ना भगवंताच्या भक्तीच्या आनंदात, तर मेरू पर्वतापेक्षा मोठी दुःख आदळली तर आमचा केस सुद्धा वाकडा होत नाही. सुख आणि दुःख हे आमच्या वृत्तीवरच येत नाही. आमची वृत्ती कायम परमात्म्याच्या आनंदामध्ये रंगलेली असते. त्यामुळे आम्हाला रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे, आम्हाला दुसरं काही दिसत नाही. जिकडे पाहे तिकडे बाई श्रीहरी वाचुनी दुजे नाही. अशा प्रकारचा हा आम्हाला अपार अहेतुकी असा आनंद आम्हाला आमच्या जीवनात आम्हाला अनुभवायला येतो. लोकांना काळाची भीती, मरणाची भीती. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाहिजे. त्या ठिकाणी म्हणतात आपलं मरण आम्ही डोळ्यांनी पाहिले, आपले मरण पाहिले म्या डोळा, झाला तो 16 अनुपम्य. आम्ही मरणाच्याच आधी जिवंत असताना ह्या शरीराचा जे काही तादात्म्य आहे, हे शरीर मी आहे असा जो भ्रम, ही जी भ्रांती ती आम्ही सोडलेली आहे. आता कुत्ता जाणे आणि चमडा जाणे याच्याशी माझा काही संबंध राहिला नाही. त्यामुळे तुम्ही आम्हाला मरणाची भीती दाखवू नका, जन्माची भीती दाखवू नका, जीवनामधल्या दुःखाची भीती दाखवू नका. आम्हाला त्याचं त्या मोक्षाचं काही कौतुक नाही. मोक्ष सुख तुच्छ केले या कारणी आम्हा जन्म घेणे युगायुगी. मग काय पाहिजे? भगवान परमात्मा तुकोबारायांच्या मुखाकडे पाहतात. काय तुकाराम महाराजांना पाहिजे? तुकाराम महाराज म्हणतात नको ब्रह्मज्ञान, तुझं ब्रह्मज्ञान आहे नको. अरे निर्विकल्प समाधीमध्ये काय आनंद आहे, सगळ्या जगाचा विसर पडलेला आहे, केवळ आनंदाचा आनंद. तो नको, आत्मस्थिती भाव ते पण नको, निर्विकल्प समाधी पण मला नको, मला जन्म मरण परंपरा खंडित करणारा मोक्ष पण नको, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मग तुकोबाराय तुम्हाला काय
काय पाहिजे तर मी भक्त आणि तू देव आईशे करी. देव भक्तपण सुखाचा सोहळा ठेवून निराळा दावी मध. ब्रह्मज्ञान तर मला झालेलंच आहे. माणसाला ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यावर जे प्राप्त होतं ते आपलं पहिलंच प्राप्त असतं. आपण आत्मा आहोत, आत्मा पूर्वी होतो, आता आहे, पुढेही राहणार आहे. ते काय कौतुक आहे जे आपल्याजवळ नसावं आणि ते आपल्याला मिळावं. मला तुमच्याबद्दलचा मुक्ती मला नको आहे कारण ते माझं स्वरूपच आहे, पण मला भक्तिप्रेम नाही माझ्याजवळ. मला भक्तिप्रेम दे आणि तर मी तुला खरा म्हणेल का खरा तू दाता आहे. मोक्ष देऊन काय आहे विशेष आहे. विठ्ठल विठ्ठल. सरळ गोष्ट आहे. माणसाने साखर व्हावं, साखर गोड असते, साखर व्हावं की साखर खावी. तर साखर खाणं चांगलं, साखर होण्यात काय आपल्यालाच लोक खातील आहे की नाही. आपल्याला खाण्याचं मिळावं. तसं तुकाराम महाराज म्हणतात देव होण्यापेक्षा देवाचा भोग व्हावा, भगवंताच्या आनंदाचा भोग व्हावा. म्हणून मी भक्तच असावं आणि तू देवच असावं. विठ्ठल विठ्ठल. त्या निर्गुणामध्ये नाव नाही, रूप नाही, गुण नाही. असं तिथं जरी गेलं त्या मुक्तीमध्ये तर तिथं काय आहे, तिथं काहीच नाही. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की तुझं जे साजिर गोजिर असणारं जे अत्यंत मंगलकारक आधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम गमितम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम, तुझं सर्वच काही जे आहे सर्वच मधुर आहे. तेव्हा त्या माधुर्याचा त्या रसाचा मला मधुर रसाचा आनंद मिळावा. तुझं रूप माझ्या आता दृष्टीपुढे ऐसाच तुझं आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. हे दुसऱ्या चरणात सांगतो. तुकोबाराय म्हणतात की दावी रूप मज गोपिका रमना. गोपींना रममान करणाऱ्या आपल्या स्वतःच्या स्वरूपाने आपल्या सौंदर्याने त्यांना मोह पाडणाऱ्या अशा ह्या गोपिका रमना. हे पांडुरंग परमात्मन मला तुझं रूप वारंवार दाखव. दावी रूप मज गोपिका रमना आणि ठेवून चरणावरी माथा. भगवंताचं रूपच असं आहे की एकदा खरं जे आपल्या संप्रदायाची जी काही धाटणी आहे ती इतकी उच्च कोटीची आहे की माणसं जी आहे
तर शब्दामध्ये अडकतात, स्पर्शामध्ये, रूपामध्ये, रसामध्ये आणि गंध, ह्या 5 विषयामध्ये अडकतात. आणि किती निर्गुण निराकाराचं तत्वज्ञानाच्या गोष्टी केल्या ना, तर जशी घार खूप उंच जाते अशी वर चिमणीसारखी दिसते आणि असं वाटतं की आकाशात किती उंच झेप घारीने घेतले. जर खाली एखादं मेलेलं किंवा गिधाड, त्याला गिधाड म्हणतात आपण, घार नावाचा प्राणी आहे, तर त्या प्राण्यांचं वैशिष्ट्य वर गेले तर ते आपल्याला चिमणीसारखे दिसतात. आणि जर खाली एखादं प्रेत जनावराचं मेलेलं असलं ना, तर ते वरूनच झेप घेतात, इतकी झेप घेतात की ते हळूहळू, आता आपण जर ह्या पंखाचा उपयोग सोडला तर आपण लवकर खाली जाऊ, पण जर खाली गेल्यावर जर आपण असेच पंख सोडून दिले तर दगडावर आपटून मरू की नाही, असंच स्थिती आहे. तर त्याला भान राहत नाही, ते इतका उंच जातं आणि जेव्हा ते खाली प्रेत पाहतं तेव्हा येऊन दगडावर आदळून मरून जातं. तसा एखादा मनुष्य मी ब्रह्म आहे, जगन मिथ्या आहे असं म्हणतो आणि विषय दिसले की त्या विषयावर इतकी झेप टाकतो की त्या विषयाच्या द्वारा मरणच पत्करतो. विठ्ठल विठ्ठल संतांनी मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्य भार चाले ऐसा. काय तो एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही. आता संतांनी असा मार्ग काढला, रूपाकडे आकर्षण आहे ना तुझं, हा तत्वज्ञान तुला पुरं पडत नाही, योगशास्त्र पुरं पडत नाही, कर्माचे सिद्धांत शास्त्राने सांगितलेले विधी निषेध ते तुझ्या पुढं हातप्रभ होतात. आता तुला एकच उपाय आहे, हा जो परमात्मा आहे ना, त्या परमात्म्याने अशा लोकांसाठी जे लोक रूपात रमतात, तर असं रूप धरलं की ज्याच्या निमिष न लगे मन वेदिता, एवढी तुझी स्वरूपता. भगवंतासारखं स्वरूप कोणाचंच नाही. आणि त्या भगवंताला एकदा पाहिलं की माणसाला विषयातलं सुखाकडं प्रवृत्तीच होत नाही. भगवंताला रूप धरण्याची गरज नव्हती, पण तुमच्या आमच्यासाठी आणि सर्वात मोठे जीवनमुक्त पुरुष आहेत, ज्ञानी पुरुष आहेत, त्यांच्यासाठी भगवंताने अशी मोहिनी पाडली की असं रूप धारण केलं की त्याच्यामुळं आपल्याला जगातल्या विषयांचा विसर पडावा. आणि पडतोच. मीराबाईच्या चरित्रात आलंय की मीराबाईंच्या महालामध्ये ते एक राजाची सून होती आणि सर्व ऐश्वर्याने संपन्न होती. मीराबाई विधवा होती. बालपणातच म्हणजे लग्न झाल्यावर बालपणात लग्न झालं आणि त्यावेळेस पती गेले. अशा वेळेला तिला पती कोण आहे तर त्याच्या वडिलांनी सांगितलं, आईवडिलांनी का कृष्ण तुझा पती आहे, आणि बालकृष्णाची मूर्ती दिली आणि त्या मूर्तीला ती पती मानून सेवा करत राहील. रात्रंदिवस कृष्ण कृष्ण कृष्ण. आणि भगवान परमात्मा मीराबाईला त्या सासऱ्याने बिशका प्याला राणाजीनं भेजा, त्यात तरी सुद्धा पिबत पिबत मेरा हसी रे, अशा प्रकारची स्थिती आहे. तिच्या सर्प फुलांच्या टोपलीमध्ये सर्प विषारी घातला तरी तिला काही झालं नाही, अशी ती मीराबाई. आणि त्या मीराबाईला तिच्या ज्या महालामध्ये एक भंग्याची स्त्री होती आणि ती स्वच्छतेसाठी होती. तिच्याबरोबर एक दिवस तिचा मुलगा आला. तो मुलगा 12-14 वर्षाचा मुलगा होता. त्यांनी ते मीराबाईला पाहिलं. मीराबाई ह्या सौंदर्यपूर्ण त्यांना देवाने देणगी दिली होती, शरीर सुंदर होतं. तर त्या मुलाने सांगितलं त्याच्या आईला की ही मला पत्नी करायची, मला ही बायको करायची, असं त्याने हट्ट धरला. आता एक राजपत्नी, आता ती भंगेच्या मुलाला कोण देईल, तुझा कसं तरी तिनं त्या मुलाला त्याच्यावर बंधन घातलं आणि त्याला घेऊन गेली. पण घरी गेल्यावर तो मुलगा म्हणायचा मला ती पत्नी करायची. त्या आता हे सांगण्याची पण सोय नाही म्हणून तिला ते म्हटले की तुला नेणार नाही. पण त्यांनी सांगितलं मी नाही आलं. त्याने अन्न पाणी वर्ज्य केलं. तेव्हा तिला काळजी वाटली, हे पण सांगितलं नाही. 3 दिवसात तो मुलगा रोड झाला. शेवटी ती एक दिवस ती स्वच्छतेला गेली तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू पाहिलं. तर त्या मीराबाईने विचारलं बाई तुला काय त्रास आहे. तिनं सांगितलं काही नाही त्रास. ते म्हणजे अश्रू कसे आले. मग तिनं सांगितलं की अशा प्रकारचं माझा मुलगा म्हणतो की तुमच्याशी लग्न करायचं. ते म्हणजे मग काय झालं. ते म्हणे जर आणलं तर मलाच फासावर जावं लागेल किंवा त्याला फासावर जावं लागेल, त्याच्यापेक्षा मी तुम्हाला सांगतच नव्हते. ते म्हणजे उद्या त्याला घेऊन ये. आणि ते घेऊन आले आणि ती घेऊन आली दुसऱ्या दिवशी आणि त्यांनी सांगितलं अरे बाबा तुला माझ्याबरोबर लग्न करायचे, काय हरकत नाही, पण मी काय अशी लग्न करणार नाही, माझ्या काय अटी असतात. आणि तिनं सांगितलं की या ठिकाणी तू परमात्म्याचं काही मी सांगतो त्या मंत्राचा जप कर आणि तो जप तेवढा केला की मग मात्र मी तुझ्याशी लग्न करणार. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही. मग तिनं सांगितलं काही ओम नमो श्रीकृष्णाय नमः काही जप मंत्र दिला आणि त्याच्यामध्ये तिनं सांगितलं मुखी नाम आणि हृदयी
ध्यान हेची परमार्थ साधन. जो परमात्मा आहे तो ज्याला आपण म्हणतो की काय कृष्णात परम किमपी तत्वमहम न जाणे, त्या रात्रंदिवस तो दुसऱ्या आकाराची वृत्ती होऊ द्यायची नाही. रात्रंदिवस काय तो श्लोक आहे, वंशी विभूषित करान नवनीरदाभात पितांबराधरुण बिंब फलाधरोष्टात पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात परम किमपी तत्वमहम न जाणे. कृष्णापेक्षा दुसरं श्रेष्ठ जगात काहीच नाही. आणि तो काय नामदेवरायांची मला वाटतं गवळण नाही ना, त्या देवडा चरणी वाजवितो वेणू गोपिका चरणू स्वामी माझा देखी लागे माये यमुनेच्या तेरी हात खांद्यावरी राधिकेच्या गुंजावर्ण डोळे माथा बाबर धोटी मयूर वेष्टी शोभतसे सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर नामया दातार केशराज. अशा प्रकारच्या त्या परमात्म्याचं तू चिंतन कर आणि मग मी तुझ्याशी लग्न करीन. नंतर तो इतका त्याच्यामध्ये दुसऱ्या आकाराची वृत्ती होऊ द्यायची नाही. आणि असं करता करता त्याला एक दिवस असं झालं की पहिल्या वेळेला त्याला स्वप्नात परमात्म्याचं दर्शन झालं. दुसऱ्या दिवशी त्याला जागृतीत परमात्म्याचं दर्शन झालं. परमात्म्याने त्याच्याशी संवाद केला आणि नंतर त्याला त्याच्यात रमून गेला. पुन्हा त्यांनी मीराबाईचं नावही घेतलं नाही. मग त्यांनी सांगितलं की मीराबाईनं सांगितलं तुझा मुलगा आला नाही. ते म्हणे तो तुम्ही सांगितलेल्या त्या मंत्राच्या ध्यानामध्ये तो राहतो, त्याला घेऊन ये. आल्यानंतर त्यांनी सांगितलं आता आपल्याला मुहूर्त काढायचा, आता आपल्याला लग्न करायचं. तर म्हणला रस रक्त मांसाचा कोथळा तुझ्याची कोण लग्न करतं, माझं कृष्णाशी लग्न आधीच झालं. म्हणून या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात दावी रूप मज गोपिका रमणा आणि ठेवू दे चरणावरी माथा. याच्यामध्ये खूप खूप काही तुकोबाराय सांगतात. मी झालो म्हणजे मी मोठा मुक्त होतो, मुक्तापेक्षाही मुक्तीवरील भक्ती जाण हे मला प्राप्त झालं. याच्याबद्दल तुकोबारायांना अभिमान वाटत नाही, गर्व होत नाही. मला तुझ्या चरणावर माथा ठेवणं याचा अर्थ तुझ्या कृपेने प्राप्त झाल्यामुळं मी कायमचा तुझा अंकित आहे, कायमचा तुझा दास आहे. म्हणून मी तुझ्या चरणावर मस्तक ठेवी. तू श्रेष्ठ आणि मी कनिष्ठ असं मानूनच माझं शेवटच्या श्वासापर्यंत जीवन चालेल. विठ्ठल विठ्ठल. दुसरी गोष्ट अशी आहे, त्याच्यानंतर अजून तुम्हाला काय पाहिजे तुकोबाराय तिसऱ्या चरणात सांगतात. जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याशी संवाद करतात की पाहिन श्रीमुख, तुझं जे ऐश्वर्यशाली मुख आहे तेच मी परत परत पाहिल. कारण त्याला आता सांगितलं
एकदा परमात्म्याचं मुख पाहिलं की त्या पुरुषाला निमिष न लगे मन वेधिता, एवढी त्याची स्वरूपता. विठोबा नेनो कैची भेटी, वर्णी नाही जीवेसाठी. पाहिल या वेध लावी आणि बैसे जीवी जडोनी. म्हणून तुकोबाराय म्हणतात की हे देवा, पाहिन श्रीमुख देईन आलिंगन, आणि मी तुला कडकडून अशा प्रकारचं आलिंगन देईन, असं माझं जीवन असावं. आणि हे करीत असताना म्हणतात की जीवे निंबलोन उतरीन. निंबलोन उतरणं म्हणजे आरती उतरून टाकणं किंवा दृष्ट काढून टाकणं, अशा प्रकारचं तुला दृष्ट लागेल. तुझ्या स्वरूपाचं मी दर्शन केलं, कदाचित तुला दृष्ट लागेल, म्हणून माझा जीवच त्याच्यावरून ओवाळून टाकेल. किंवा जीव ओवाळणं हा वाक्प्रचार आहे, याचा अर्थ मी तुला सर्वस्व समर्पण करीन, असा त्याचा अर्थ. आणि म्हणतात दुसरा त्याचा अर्थ आहे सर्वस्व समर्पण करीन म्हणजे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही पाहारे घ्यारे सुख, पहा विठोबाचे मुख, मना तेथे धावगी राहे विठोबाचे पायी. तुका म्हणे तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. हे त्याच्या ठिकाणी जीवाचं निंबलोन आहे. म्हणजे मला जेव्हा तुझी भेट झाली आणि पुढचं जोपर्यंत माझं आयुष्य आहे तोपर्यंत माझे डोळे तुलाच पाहतील, कान तुझंच गुण ऐकतील, मुखाने तुझंच नाम संकीर्तन करील, पाय माझे मंदिराकडे तुझ्या जातील, हात तुझी पूजा करतील, कान तुझे गुण ऐकतील. अशा प्रकाराने ही जी त्वचा आहे तुझ्या आलिंगनाचं सुख भोगील. अशा प्रकारचं तुकोबाराय सांगतात की काय, पाहुनी श्रीमुख देईन आलिंगन, जीवे निंबलोन उतरीन. आणखी काय पाहिजे ते चौथ्या चरणात भंडाऱ्यावर बहुतेक पांडुरंगराय तुकोबारायांना म्हणतात की अजून काही इच्छा आहे का, तर त्याच्यामध्ये इच्छा सांगता तुकाराम महाराज की पुसता सांगेने हितगुज मात. जर तुम्ही काही हितगुज गंभीर असं रहस्य गुप्त अशी मंत्रणा जर करायची झाली तर काय कर, पुसता सांगेने हितगुज गोष्टी. माझ्या जीवनातलं काहीही असलं तर ते गुह्य मी तुझ्या पुढं आत्मनिवेदन रूपाने सत्य जसं आहे तसं तुला सांगेन. मग ते काय आहे की ते तू घरी गेला तरी सांगू शकतो ना. तुम्ही आता तुम्हाला पाठवलं कुठं होतं वाड्यावर,
देऊला, तुम्ही आले कुठं? भंडारा डोंगरावर. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुला माहित नाही का, मी जाळोनी संसार बैसलो अंगणी, तुझ्या नाही मनी मानसी आहे. कोणासाठी केली प्रपंचाची होळी, या पाया वेगळी माये बापा. तुम्ही कित्येक वर्षापासून पाहताय ना, मी कोणत्या ना कोणत्या डोंगराचा आश्रय दिवसभर घेतो आणि माझं तुम्हाला अभंग नाही केला का? कोणता अभंग केला? वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, पक्षीही सुस्वरे आळविती, येणे सुखे रुची एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. अशा प्रकारची स्थिती आहे. इथं जाणवी तो वारा अवसरू, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा. लोक जरी ब्रह्मरूप असले, तुझंही सांगणं शास्त्राचंही सांगणं असेल, तर देवा तुझ्या माझ्यामध्ये संवाद होताना आणि तोही एकांतात होत असताना, एकांताचे सुख मज देई देवा, आघात या जीवा चुकवणी, ध्यानी रूप वाचे नाम निरंतर, आपोला विसर पडो निधी, माये बाळा भेटी सुखाची आवडी, तैशी तुझी गोडी लागो मज, कीर्ती ऐकून या झालो शरणागत, दासाचे तू हित करीतोशी, तुका म्हणे मी तो दिन पापराशी, घालावे पाठीशी माये बापा. मला एकांतच आवडतो म्हणून बोलणंच झालं, संवादच झाला तर आपल्या दोघांचा करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद. आपण या ठिकाणी मला असं वाटतं पुसता सांगेने हितगुज मात, बैसोनी एकांत सुख गोष्टी. बरं ते पण होणार आहे, पण आता सध्या जा, आता त्याच्यामध्ये तुला माझा आशीर्वाद आहे, तुला काही कमी पडणार नाही. देवा असं काय आता करू नका, याला उशीर लावू नका. तुमच्या माझ्यामधल्या असणाऱ्या हितगुजच्या गोष्टी, तुमच्या रूपाचं वारंवार दर्शन आणि केवळ ब्रह्मज्ञानात मला अडकून न ठेवता ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती आहे, ती मला स्वानुभव सिद्ध करून द्या. हे माझं मोलाचं मनापासून आणि वास्तव मागणं आहे. विठोबार देवा आता काय उशीर लावू नको, तुका म्हणे अशी न लावी उशीर, काय माझे अभ्यंतर जाणून या. माझ्या मनात काय आहे की माझ्या मनात सर्वांच्या मनातलं मला कळलं. ते कोणतं? तर आता वेळ समाप्त झालेली आहे आणि खाल्ली भार पोटी भूक, अजून स्वयंपाकाचा तिकडून सुगंध येत नाही म्हणून बरं आहे की नाही, नाहीतर गोटवीनं लाळ असं झालं असतं. याच्यामध्ये असं आहे की तुका म्हणे याशी न लावी उशीर, माझे अभ्यंतर जाणून या, दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माथा, असं जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये सांगितलं. असो या ठिकाणी आपण आज हा द्वादशीचा पर्वकाल आहे. हे अत्यंत पावन वायुमंडल आहे जगात. अशा प्रकार परवा एक संन्यासी महात्मा आले होते, ज्यांचं भारतात मोठं नाव आहे. आपल्या भाऊंच्याच ह्याच्यामध्ये ते आजारी असताना इथं बाकीची माहिती आम्ही सांगितलेली आहे, काही कोणी ऐकलं असेल ऑनलाईन तर. आणि त्यांचा इतका मोठा अधिकार आहे, भारतातले एक वंदनीय, प्रातस्मरणीय आणि अनुसरणीय अशा प्रकारचे जे महापुरुष आहेत. त्यांनी सांगितलं की मला ह्या आळंदीत आल्यानंतर त्यांचे लिव्हर आणि किडनी दोन्हीचं ऑपरेशन झालं होतं, दुसरे नवीन बसवलेले होते. त्याच्यामध्ये साधारणपणे 10% लोक पण जगू शकत नाही, पण ते ऑपरेशन झाल्यानंतर 15 दिवसांनी 13 किलोमीटर आळंदीला दररोज चालत होते. आणि त्यांनी सांगितलं की माझ्या जीवनातल्या चिंतनात जे काही मी करतो ते चिंतन इथं व्हायला मला एक क्षण सुद्धा लागत नव्हता. दररोज ते 2:30 वाजता उठायचे आणि ध्यान करायचे. तर त्यांनी सांगितलं की ज्ञानोबाराय पहिल्यांदा माझ्या समोर येतात आणि त्याच्यानंतर आहे ना त्याचं पर्यवसान हे जग मुळात नाहीच आहे, सगळं जग शून्य होऊन जातं. त्याला म्हणतात अजातवाद आणि केवळ परमात्माच अवशिष्ट राहतो. ही अनुभूती, हे मला या ठिकाणी ही कंपन जी आहे ती कंपन मला जाणवली. इथं जर हा अलंकापूर क्षेत्र आहे त्याचं वर्णनच अशा प्रकाराने केलेलं आहे की जे देव पक्षी, जेथे देव येवनी होती पक्षी, असं वर्णन केलेलं आहे. या ठिकाणी त्यांचाच ही अनुभूती असं नाही, तर आपलं भाग्य आहे की आपण ह्या क्षेत्र जे आहे हे आपलं तारक ब्रह्म ज्ञानोबाराय या ठिकाणी राहत आहेत आणि त्याच्यामध्ये आपण हा द्वादशीचा पर्वकाल आहे. यथाशक्ती यथामती त्याच्यावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. हे किती बोललं तरी हे कमीच आहे. परंतु स्वामी महाराज सांगायचे की एखादा पाणबुडे असतो आणि तो पाणबुड्या खोल समुद्रात असणारी रत्न गोळा करायला जातो आणि जर गोळा करायला गेला तर त्याला खाली असंख्य रत्न दिसतात,
पण सगळी गोळा करीत बसला तर वर येताना फुगून येईल, दम कोंडून मरून जाईल. तर जेवढे हातात मिळतील तेवढेच घेऊन त्यांनी श्वास घेऊन वर यावा. तर माझा श्वास अगोदर दम्यामुळे कोंडलेला असतो. त्यामुळं आता मी सुद्धा या ठिकाणी जास्त काही न बोलता या भगवान करो, परमात्मा करो आणि ही अशाच प्रकारची सेवा आपल्याकडून करून घेऊ. याच्यामध्ये असं आहे की केवळ भगवान संत सम्राट माऊलींच्याकडं आपण हे जे वारकरी सांप्रदायिक सगळे जे बांधव आहेत यांनी दररोज ज्ञानेश्वरी किंवा गाथा किंवा एकनाथी भागवत याच्या काही ना काही ओव्या वाचल्या पाहिजे. आणि दररोज हे ग्रंथ म्हणजे तुकाराम महाराजांचं गाथा हे मूर्ती आहे, नाथ महाराजांची भागवत ही मूर्ती आहे आणि ज्ञानेश्वरी ही ज्ञानोबरायांची मूर्ती आहे. आपल्याला तो ग्रंथ म्हणजे पुस्तक नाही तर ते माझं हृदय आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी मला कळो किंवा न कळो, जितक्या ओव्या अधिक आणि जितकी पारायण आपण अधिक कराल तितकं ज्ञानोबराय आपल्यावर कृपा करते. या ठिकाणी आपण माऊलींच्या सत्तेतून प्रार्थना करू की सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वजन सुखी असोत, सर्वे सन्तु निरामयाः, सर्व निरोगी असोत, सर्वे भद्राणि पश्यन्तु, सगळ्यांना चांगल्या गोष्टी पाहायला ऐकायला मिळून, न कश्चित दुःख मापण्यात आणि कोणाच्याही वाट्याला दुःख न येवो अशा प्रकारची प्रार्थना करून आजच्या चिंतनाला विराम देऊ. ज्ञानेश्वर